कमिटीचे स्वप्नील शिंदे अध्यक्ष त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतील. चला या गणेश सत्वे त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, एक चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि राहुल उभारे आपण देखील याचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण आपल्या शुभ त्या ठिकाणी गणेशला त्या ठिकाणी हे सन्मान चिन्ह त्या ठिकाणी प्रदान करायचं. या राहुल या. विकेट हॅट्रिक करता या ठिकाणी आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी स्पोर्ट्स शूज देखील उपलब्ध झालेले आहेत. ते उद्या आपण त्या ठिकाणी या सर्व विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाजांना त्या ठिकाणी ते सुपूर्द करणार आहोत. तर दुसरा विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज आहे गणेश सत्वे. गणेश, काय सांगशील? महत्वाचा सामना होता. अर्थातच समोर मैत्री 11 वावेचा संघ, चांगली फलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. स्लॉगर मध्ये जेव्हा तुझ्या हातामध्ये चेंडू आला तेव्हा 13 धावा तुला डिफेन्स करायचं होतं. मनामध्ये काय चालू होतं त्या ठिकाणी? फक्त डॉट काढायचे, फक्त चेंडू निर्धाव काढायचे होते. अर्थातच कॅप्टनने आणि इतर संघातील खेळाडूंनी तुझ्यावरती चांगला विश्वास दाखवला होता. एकंदरीत मैदानातील स्थिती काय होती अशा सिच्युएशनला? भीतीदायकच होती. नक्कीच चांगली गोलंदाजी केलीस मित्रा, त्याकरता आणि तुला पुढील हंगामातील सामन्याकरता खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅच कडे. जरा बॉल द्या आतमध्ये. महत्वाचा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच एका बाजूला तुम्ही पाहताय वंडर बॉय नितीन शिंदे, एका बाजूला असेल वेदांत सुपर जायंट, दुसऱ्या बाजूला अर्थातच स्वराज्य 11. या दोन संघांच्या दरम्यान दोन्ही टीमच्या 12 प्लेयर त्या ठिकाणी यायचे कमेंट्री बॉक्स मध्ये. विनंती असेल टीम स्वराज 11 आणि टीम वेदांत सुपर जायंट्स 12 प्रतिनिधी या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचंय. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल. धन्यवाद मिलिंदजी. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाणे मुक्ती ऐसी द्यावे मज ज्ञान, मिळे जाणे मुक्ती ऐसी द्यावे मज ज्ञान. पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या या ठिकाणी दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मी विजय बघतो मैदानामध्ये घेऊन जातो. एका बाजूला पाहिले गेले ना तर RJ स्टार, तर दुसऱ्या बाजूला एका बाजूला पाहिले गेले तर वेदांत सुपर जायंट, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं स्वराज 11 आडगर. या दोन संघात दरम्यान मॅच होईल. एका बाजूला नितीन तर दुसऱ्या बाजूला जतीन, अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आली. तर समोर पाहायला गेले तर चेतू आहे डावकुरे हाताचा गोलंदाज. आडगर गावातील दोन्ही संघ पाहायला मिळतात. एक छोटासा आडगर गाव आहे. आडगर गावाचा जर इतिहास जर तुम्ही पाहिलात ना तर माणगाव तालुक्यातील सर्वात उशिरा सूर्य उगवणारा गाव कोणता असेल ना मित्रांनो, तर आडगर गावाचं नाव घेतलं जातं. परंतु आडगर गाव जर पाहायला गेलं ना तर भाई दसवते आणि राहुल दसवते आणि जितू दसवते यांचं गाव म्हणून सुद्धा आडगर गावाचं नाव घेतलं जातं. कबड्डीचे खेळाडू म्हणजेच आडगर गाव, क्रिकेटचे खेळाडू म्हणजेच आडगर गाव, आणि प्रकाश चौधरी सारखे बैलगाडे शर्यती हाकणार यांचं गाव म्हणजे आडगर गाव. अशी आडगर गावाची छोट्याशा गावाची खूप ख्याती आहे. आणि छोटस आडगर गाव असलं तरी आज 4 संघ या ग्रामपंचायत लीग मध्ये आडगर गावातील खेळताना पाहायला मिळतात मित्रांनो. छोटा परंतु मोठी कामगिरी त्या ठिकाणी आडगर या गावाची पाहायला मिळते. मॅचला सुरुवात होईल त्या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये अलकेश शिंदे सुद्धा आम्हाला पाहायला मिळतात. खूप मोठं नाव आहे. नंतर सर चेंडू हवे एक चेंडू. वेदांत सुपर जायंट विपक्ष स्वराज 11 आडगर या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. आतापर्यंत सर्वाधिक षटक मित्रांनो पाहायला मिळाला ना तो 62 धावा झाल्या होत्या. परंतु 63 धावा चेस करताना मैत्री वावे संघाची चांगली दमदार कामगिरी पाहायला मिळाली.
त्यांच्या माध्यमातून, परंतु कशा रीतीने कशा पद्धतीने ही मॅच होईल मित्रांनो, दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. मी विजय बक्कम पुन्हा एकदा तुम्हाला मॅच मध्ये घेऊन जातोय मातृभाषेमध्ये समालोचन ऐकवण्यासाठी. तर गोलंदाजी एंडवरती अर्थातच फिरकीचा जादूगार आडगर छावा संघाचा चैतन्य शिवाजी दसवते. तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते एकता ग्रामीणचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा नितीन शिंदे मॅन फ्रॉम उनेगाव आणि नितीन आणि जतीन असे सिमिलर नावाची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. तर गोलंदाजी एंडवरील चैतन्य कशा पद्धतीने हा सामना असणार आहे. 4 षटकांचा अर्थात 24 चेंडूंचा हा खेळ असणार आहे. किती धावा मात्र केल्या जातील, महत्वाची ही लढत असणार आहे. मॅचला सुरुवात पहिल्या चेंडूवरती समालोचन कक्षाला दिले सलामी. नितीनच्या पाठीतून आलाय खणखणीत दणदणीत दर्जेदार षटकार. मला वंडर बॉय का तुम्ही नाव दिलं असं अनेक वेळा म्हणतो नितीन, आणि ज्या कामगिरीसाठी आम्ही तुम्हाला वंडर बॉय हे नाव दिलंय कारण तुम्हाला साजेल असं नाव मात्र दिलंय. मित्रांनो पाहिले गेले तर शरीरयष्टीचा जर का विचार केला ना तर अंगाने कुडी बारीक आहे, परंतु मनगटामध्ये ताकद आहे आणि धमक सुद्धा आहे मोठमोठे फटके मारण्याची. असा हा नितीन शिंदे चेंडूवरती चढवलाय हल्ला. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. पुढचा चेंडू चेतूचा, पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त मैदानामध्ये जसं जसं उन्हाचा पारा चढतोय ना तशी तशी फलंदाजी सुद्धा दर्जेदार तापणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 10 धावा मात्र पाहायला मिळते. त्या ठिकाणी नितीन शिंदेची बॅट मात्र तलवारी सारखी तळपते. आधीच्या मॅच मध्ये रुपेश चौधरीची बॅट तळपली होती, त्यानंतर सर्वेची, त्याच्यानंतर वावेच्या त्या छोट्याशा दक्षते चांगली फटकेबाजी केली होती. षटकारांची हॅट्रिक रोशनच्या विनयच्या माध्यमातून आली होती. पुढचा चेंडू पुन्हा या ठिकाणी आणखीन एक दर्जेदार हा हँडसम करणारा ब्युटिफुल पॉवरफुल वंडरफुल षटकार. षटकारी चौकार. 3 चेंडू मध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये हाना मारी पाहायला मिळते, संघर्ष पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आता मात्र दर्जेदार चेंडू आणि मात्र जेल सुटले नितीन शिंदेची. काय घडतंय मैदानामध्ये, काय बिघडतंय मित्रांनो, एक आठवण करून देईन तुम्हाला मी. त्याच्या वेळेला नितीनचा जेल सुटलाय ना त्या वेळेला नितीनने मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलंय. तीच परिस्थिती या मैदानामध्ये निर्माण होईल का, ती केलेली चूक अंगलट येईल का, असे अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. ही कॅच नाही तर तुम्ही मॅच सोडलीत असं सुद्धा म्हणावं लागेल का, कारण अनेक प्रश्न आहेत. येणारे प्रश्नाची उत्तर पुढच्या काळामध्ये नक्कीच आपल्याला मिळतील. कारण मी अनेक वेळा सांगेन अनेक संघांबरोबर ज्याच्या वेळेला नितीनची मॅच कॅच सुटले ना मित्रांनो त्या वेळेला नितीन बरसलाय, त्या वेळेला नितीनने धुमाकूळ घातलाय, अक्षरशः गोलंदाजाला फोडून काढले. पुढचा चेंडू पाहायला मिळते चैतन्याचा हलक्या हाताने पिटवलाय गली रिझनला. खराब क्षेत्ररक्षण. 2 पायाच्या मधून चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हा मात्र येतोय नशीब. 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल, जाऊन पोहोचेल ती 21 या आकड्यांवरती. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. जबर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. चेतूने त्या ठिकाणी चांगला दर्जेदार चेंडू फेकला होता, परंतु क्षेत्ररक्षणाने खराब कामगिरी त्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा चेंडू चेतूचा मोठा फटका. जतीन ऑन द फायर. क्षेत्ररक्षक तैनात. जेल मात्र सुटलाय. आणखीन एक जे सुटलाय. खराब कामगिरी पाहायला मिळते स्वराज्य 11 या संघाच्या दरम्यान. स्वराज्य 11 संघाची चांगली दर्जेदार कामगिरी पाहायला मिळते, परंतु गोलंदाजी करणारा संघ आहे ना मित्रांनो सकाळच्या पहिल्याच वेदांत सुपर जायंट या संघाच्या माध्यमातून मात्र क्षेत्ररक्षण थोडस कुठेतरी खराब आपल्याला पाहायला मिळते. कारण पूर्ण मदार आहे क्षेत्ररक्षण वरती. आम्ही नेहमी सांगत असतो क्षेत्ररक्षणाची साथ
तरी फलंदाजावरती मात. त्या पद्धतीचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळेल का? पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकातील संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते तब्बल 22 या आकड्यांवरती. 22 धावा धाव फलकावरती लगावलं जात आहे. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी पाचारण केलं जातंय. अर्थातच अलकेश शिंदे याला अनेक वर्षे क्रिकेटची सेवा करत आहे अलकेश शिंदे. दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळेला पाहिली जाते या खेळाडूकडून. परंतु सध्याच्या घडीला मोठे फटकेबाजी करत असताना जतीन आणि नितीन ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. अलकेच्या माध्यमातून रोखलं जाईल का? जतीन आपला क्लास कायम ठेवील. दुसऱ्या षटकात सुरुवात होईल. दुसऱ्या षटकात पहिला चेंडू राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. पहिला चेंडू खराब. नो चेंडू येतोय आणि चेंडू मात्र जाईल लॉंग स्टॉपचा वेट घेऊन. एकूण येत आहेत 5 धावा. चांगला चेंडू फेकण्याच्या प्रेमामध्ये मात्र भरकटलाय. चेंडू मात्र गेलाय. नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. ह्या आलेल्या बाईकच्या एकूण 4 धावा अशा एकूण 5 धावा या चेंडूवरती मिळतील. पुढचा चेंडू मात्र असणार आहे फ्री हिट. परंतु दुसऱ्या षटकातील कोणताही चेंडू आता फेकी केलेला नाही. 27 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. फंबलिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी. आता त्याने पाहिलं जातं तर मित्र तुम्ही धावा कशा केल्यात, कशा ठोकल्यात, कशा लुटल्यात ना याला जास्त महत्व नसतं. तर शेवटच्या क्षणी फलंदाजी करत असताना धाव फलकावरती किती धावा लगावल्या जात आहेत ना याला महत्व असतं. पुढचा चेंडू आणखीन एक फुलटॉस चेंडू पाहायला मिळेल. येस इट इज नो चेंडू आणि आणखीन एक ह्या 5 धावा. दुसऱ्या षटकातील 2 नो चेंडू आणि 2 बाउंड्रीज पाहायला मिळाल्या. अलकेची खराब कामगिरी या मैदानामध्ये पाहायला मिळते. 0 चेंडू आणि 12 धावा खर्च केल्यात अलकेश शिंदेने या मैदानामध्ये. खराब कामगिरी म्हणावी लागेल त्या ठिकाणी. या ठिकाणी वाटतं गोलंदाजाला थांबावं लागेल. त्या ठिकाणी नवीन गोलंदाजाला पाचारण करावं लागेल. अनेक गोष्टी या क्रिकेटच्या मैदानामध्ये घडतात. त्यानंतर मैदानामध्ये दाखल झालाय समीर दसवते. आणखीन एक अडगर छावा संघाचा हा सितारा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु आजच्या दिवसामध्ये अलकेश शिंदेची खराब कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 2 चेंडू फेकले, नो चेंडू फेकले. त्यानंतर नो चेंडू नंतर पाहिलं गेलं ना तर एकूण 10 धाव्या 0 चेंडू आणि 10 धावा खर्च केल्यात. अलकेची जागा सांभाळण्यासाठी मात्र आलाय अर्थातच समीर दसवते. अनेक वर्षे क्रिकेटची सेवा करणारा भाई दसवते यांचा लाडका खेळाडू अर्थातच समीर. तर गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळते अर्थातच जतीन चौधरी. समीरनं चांगला चेंडू पाहायला मिळतं. आणखीन एक खराब क्षेत्ररक्षण फंबलिंग पाहायला मिळते. मिसिंग पाहायला मिळते. पाय सरले, दोन्ही पाय वरती झाले. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आउटफील्ड खराब असल्या कारणाने ते आपणास पाहायला मिळते. एकूण आले तर 4 धावा. मिलिंदजी जर पाहिले गेले ना तर क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते. सातत्याने सुधारणा करणे नक्कीच गरजेचं आहे आपल्या संघासाठी. कारण संघनायकाने विश्वास ठेवून तुम्हाला तुमच्या संघामध्ये दाखल केलंय जेणेकरून चांगली कामगिरी तुमच्या माध्यमातून होईल. नंतर पाहायला मिळतोय समीरचा पुढचा चेंडू हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न फसलाय. काही बराच काळानंतर एक निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते समीर म्हणजे वाऱ्यासारखी गोलंदाजी समीर त्या ठिकाणी करावी लागेल. संघाला गरज आहे त्या ठिकाणी गोलंदाजी करण्याची. परंतु या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ स्वराज 11 आपल्या नावाला साजेल अशी फलंदाजी करतायत त्या ठिकाणी. समीरचा पुढचा चेंडू असणार आहे जतीनसाठी. अशा पद्धतीने जतीन त्या ठिकाणी फलंदाजी करेल आणि लोअर फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. टिपले माघारी परतावं लागतंय. या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाही क्षेत्ररक्षक. पहिला झटका पहिला हादरा मिळतोय स्वराज 11 संघाला जतीनच्या स्वरूपात. कमॉन डीजे.
नंतर नंतर पाहायला मिळतंय मित्रांनो चांगले जेल टिपला आहे नंतर मैदानामध्ये दाखल झालाय फलंदाजीसाठी अर्थातच पुन्हा मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू हवेत जेल टिपलाय माघारी माघारी परतावं लागतंय 2 चेंडू आणि 2 फलंदाजांना माघारी परतावं लागतंय डीजे कमान क्रमांक चौथा येतोय सुधीर कशा पद्धतीने सुधीर त्या ठिकाणी फलंदाजी करील एका धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 36 ऑन बोर्ड समीरचा पुढचा चेंडू वा भाई वा चांगली चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्या ठिकाणी चांगला चेंडू फेकला गेला त्याच्या माध्यमातून समीरच्या माध्यमातून गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय समीर तर त्या 10 धावा आहेत ना त्या 10 धावा फार महत्वाच्या ठरतील फलंदाजी करणाऱ्या संघाला शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे समीरचा पुढचा चेंडू सुधीर साठी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यस इट इज वाईट चेंडू पंचांकडून घोषित केला जातो एक धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळते परंतु चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल 37 ऑन बोर्ड पहिलं षटक फेकलं 22 धावा खर्च केल्यात अलकेशने 2 चेंडू फेकले 10 धावा खर्च केल्या त्यानंतर समीर आला समीरच्या पहिल्या चेंडूवरती आला चौकार त्यानंतर निर्धाव विकेट निर्धाव नंतर आलाय वाईट शेवटचा आणि अंतिम चेंडू समीरचा या षटकातील सुधीर साठी पुन्हा उलटा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली माघारी परतावं लागेल आणखीन एक झटका सुधीर बॅक टू द पेव्हिलियन शिंदे पहिल्या षटकामध्ये धुमाकूल घातला त्यानंतर एक जेल सुटला होता त्यानंतर गोरक्ष मैदानामध्ये दाखल झालाय चांगली गोलंदाजी केली होती समीरने दुसरं षटक फेकत असताना परंतु 12 चेंडूंच्या खेळाखेर संघाची धावसंख्या 38 ऑन बोर्ड 37 धावा झालेत संघाचे तिसरं वैयक्तिक पहिले षटक फेकण्यासाठी पाचारण केले गोरक्ष तर फलंदाजी एंड वरती पाहायला मिळते एका बाजूला अर्थातच वंडर बॉय ते दुसऱ्या बाजूला अक्षय नितीन आणि अक्षय अशी जोडी मैदानामध्ये परंतु सध्याच्या घडीला गोरक्ष आडगर गावचा सितारा स्वराज 11 संघाकडून गोलंदाजी अशा पद्धतीने करेल सूरजला मात्र तितकं टेन्शन असणार आहे मित्रांनो कारण नितीन शिंदे मैदानामध्ये दाखल झालाय नितीनचा जेल सुटला होता तदनंतर थोडं काय शांत पाहायला मिळाला परंतु येणारे अजून 12 चेंडूंचा खेळ चालू आहे संघाचं तिसरं वैयक्तिक पहिले षटक गोरक्ष फेकतोय पहिले वा भाई वा चांगला चेंडू फेकला होता गोरक्षने लॉक टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला नितीनने त्याला सन्मान दिला निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते गोरक्ष एक नवोदित गोलंदाज पाहायला मिळते गोरक्ष सातत्याने पाहायला गेले ना तर नवीन गोलंदाजांना या ठिकाणी संधी देताना पाहायला मिळते स्वराज 11 संघाच्या संघानं मात्र यस इट इज वाईट चेंडू चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला गेला होता उजव्या यशीचा बाहेर चेंडू पडला तदनंतर एक वाईटच्या स्वरूपात धाव नक्कीच मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थातच
स्वराज इलेव्हन या संघाला. एका धाब्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचते तब्बल. पुढचा चेंडू पाहायला मिळते, मोठा फटका, स्टँडर्ड डिलिव्हरी, चेंडू फरार, सैल 6 धावांसाठी षटकार. चेंडूवरती निर्धाव आल्यानंतर एक वाईट चेंडू फेकला, त्यानंतर एक षटकार पाहायला मिळाला. चांगली फटकेबाजी मी म्हणालो होतो गणेश की जर का नितीनला तुम्ही जर जीवदान दिलात ना तर त्याचा पुरेपूर तो फायदा घेतो. असे अनेक अनेक वेळेला क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता नितीनची फलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू पाहायला होता, पंचांकडून नो चेंडू घोषित. आता मात्र काय घडतंय, काय बिघडतंय आणि ह्या 2 धावा मात्र मिळतील का? आणि तुतुमय करत असताना नो चेंडू आणि ह्या 2 धावा मात्र मिळत आहेत. नो चेंडू पाहायला मिळतंय आणि या 2 धावा. पुढचा चेंडू मात्र फ्री 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 हिटचा येतोय. एकूण 3 धावा येतील. थ्रो चांगला फेकला होता सूरजने, परंतु कलेक्ट करता आला नाही. स्टंपला चेंडू वेळेत मात्र लावता आला नाही, त्यामुळे मात्र या 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरसावली जाईल, जाऊन पोहोचे तब्बल 47 ऑन बोर्ड. 47 धावा धावफलकावरती लगवल्या जात आहेत. पुढचा चेंडू पाहायला मिळते, गोरक्षचा चांगली गोलंदाजी, परंतु नितीनसाठी आणखीन एक चांगला दर्जेदार चेंडू फेकला होता. सूरज चेंडू खाली येईल, एक धाव मात्र अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल आणि ह्या एका धाब्याने एकेरी धाब्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचत तब्बल 48 ऑन बोर्ड. नितीनला माहिती आहे जोपर्यंत मी मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत धावांचा डोंगर रचू शकतो, धावा ठोकू शकतो, धावा लुटू शकतो. कारण नितीनला माहिती आहे मला मैदानामध्ये थांबणे अतिशय गरजेचं आहे. कारण एक एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर, अर्थातच अनुभवासारखा गुरु नसतो, ते नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळतो. गोरक्ष सध्याच्या घडीला पाहिली गेलीत ना तर गोरक्ष चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते गोरक्षची. तर मात्र वाईट चेंडू मात्र येतोय, वाईट चेंडू मात्र पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. एक धाव आणखीन मिळते, एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल, जाऊन पोहोचेल तब्बल 49 धावा धावफलकावरती लगवल्या जात आहेत. 49 धावा धावफलकावरती अर्जित केल्या जात आहेत, लगवल्या जात आहेत. तिसरे षटक मार्गस्थ असताना पुढचा चेंडू पाहायला मिळेल अर्थातच गोरक्षचा आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला. वा भाई वा, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. एस्टॅनवर चेंडू पडल्यानंतर नाकाला चाटून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. येणारे 2 चेंडू अजून सुद्धा बाकी. मोठा फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव एकेरी धाव मग नक्कीच त्या ठिकाणी मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचली तब्बल 50 या आकड्यांवरती. अर्धशतक, सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावर लगावले जात आहेत. पुन्हा एकदा नितीन स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. शेवटचा तिसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहायला मिळेल. या चेंडूवरती गोरक्ष कमबॅक करील, चांगला चेंडू गोरक्ष टाकेल, फेकेल की मात्र नितीन याच्यावरती मोठा फटका मारेल. परंतु सध्याच्या घडीला गोरक्षची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हलक्या हाताने स्टेअर केलाय नितीनने, कारण नितीनला माहिती आहे मला स्ट्राईक घेणे फार गरजेचं आहे त्या ठिकाणी. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 51 या आकड्यांवरती. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 18 चेंडू आणि 51 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 6 चेंडूचा अजून सुद्धा खेळ बाकी आहे. येणारे 6 चेंडू अशा पद्धतीने फेकले जातील. टीम मीटिंग नको कोणती मित्रांनो, आपणास विनंती आहे, टीम मीटिंग कोणतीही नको. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. स्वराज्य इलेव्हन या संघाचा फलंदाजी करत असताना 18 चेंडू मध्ये 51 धावा ठोकल्यात, 51 धावा लुटल्यात. परंतु येणारे काही चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 6 चेंडू मध्ये किती धावा केल्या जातील? 6 चेंडू मध्ये किती धावा केल्या जातील, किती धावा ठोकल्या जातील
ते मात्र पाहणे गरजेचं आहे. स्लॉगवरचं षटक फेकण्यासाठी अंतिम आणि चौथं षटक फेकण्यासाठी पाचारण केले गोलंदाज रुपेश रुपेश किकाने. तर स्ट्राईक एंडला नितीन. पहिला चेंडू मात्र पाहायला मिळतोय त्या ठिकाणी वैध चेंडू असलेला पाहायला मिळतो. येणारे 5 चेंडू अजून सुद्धा बाकी. वा भाई वा, चांगला चेंडू फेकलाय. नितीनने कोणतीही पोझिशन घेतली नाही, कारण नितीनचं माइंडसेट असं झालं की हा चेंडू मात्र वाईट चेंडू असेल, परंतु नाही. चेंडू मात्र रेसला जर्सीला ब्रश करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. येणारे 5 चेंडू अजून सुद्धा बाकी. रुपेश केकाने, रुपेशचा पुढचा चेंडू. आणि आता मात्र त्या ठिकाणी अपील लाऊड अपील पाहायला मिळते. पंचांनी मात्र वाईट चेंडू घोषित केलाय. कारण मित्रांनो, ज्या वेळेला वाईट चेंडू येतो ना, त्या वेळेला मात्र पंचांकडे अपील केलं, पंचांचं लक्ष वेधण्याचं काम केलं जातं. परंतु पंच तितकाच हुशार आणि दर्जेदार असलेलं पाहायला, अनुभवी असलेलं पाहायला मिळतात. एका बाजूला माजी सांगली तर दुसऱ्या बाजूला संजय शिंदे सर. रुपेशचा पुढचा नितीनसाठी मोठा फटका मारायचा प्रयत्न हसलाय. आणखीन एक येतोय निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये. अर्थातच रुपेश केकाने चांगली दर्जेदार गोलंदाजी करतोय. नितीनला मात्र मैदानामध्ये शांत उभा करणे किंवा गोलंदाजी करणे तितकं सोपं नाही मित्रांनो, कारण डावकुऱ्या हाताच्या फलंदाज आहे तो. चांगल्या अतिशय फॉर्म मध्ये आहे. मोठा फटका सरळ आला. समालोचन कक्षात दिली सलामी. चेंडू फरार. 6 धावांसाठी ऑन बोर्ड 58 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. काय धावसंख्या मात्र आणखून एक मोठा फटका जाईल. 6 धाबांसाठी षटकार. आणखीन एक मोठा फटका येतोय. षटकारांची हॅट्रिक 64 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आता मात्र काही पहिले चेंडू मात्र गोलंदाज चांगल्या पद्धतीने फेकत होता, चांगल्या धाटणीची गोलंदाजी करत होता, परंतु शेवटचे काही चेंडू मात्र नितीनच्या गोट्यामध्ये आले. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आणि येणारे अजून काही चेंडू बाकी असणार आहेत. येणारे 4 चेंडू मात्र पाहायला मिळते. 2 चेंडू येणं बाकी आहे. 5 चेंडू शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र येणं बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. रुपेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. मोठा फटका ठोकलाय आणि नितीन शिंदेने दिले सलामी. आलेले पाहुणे ऍडव्होकेट शिंदे साहेबांना केलं जाईल तर त्यांनी स्वीकारायचं आहे. पुणे गावातील एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहतो आम्ही, एक व्यवस्थापन कशा पद्धतीने असायला पाहिजे ते आम्ही त्यांच्याकडे पाहतो, आणि गेम चेंजर्स म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहतो. असे ऍडव्होकेट पुणे गावातील शिंदे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आमचे परम मित्र आहेत. अनेक वर्षाची मैत्री आहे आणि मैत्रीच्या नात्यामध्ये मैत्री जोपासणारे व्यक्तिमत्व अर्थातच ऍडव्होकेट शिंदे वकील साहेब. धन्यवाद. तर पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये मात्र प्रथम फलंदाजी करत असताना 70 धावा ठोकल्यात. 71 धावांचा करायचा आहे पाठलाग. तोपर्यंत ते थांबतोय. मी समालोचन कक्षामध्ये करतोय बदल आणि पाचारण करीन अर्थातच आमचे साथी समालोचक मित्र मानगाव रत्न सन्माननीय आदरणीय मिलिंदजी शिर्के सरांना. धन्यवाद.
नेक्स्ट मॅच मंथन 11 उनेगाव विपक्ष आरजे स्टार अडगर. मंथन 11 उनेगाव विपक्ष आरजे स्टार अडगर दोन्ही टीमच्या कॅप्टन्स दोन्ही टीमचे संघ मालक कृपया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना एका बाजूला टीम मंथन 11 उनेगाव तर दुसऱ्या बाजूला आरजे स्टार्स अडगर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना दोन्ही टीमच्या संघ मालकांना आपण विनंती करूया कृपया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्वरित यायचं आहे. या ठिकाणी टीम मंथन 11 उनेगाव संघाचे कर्णधार संघ मालक उपस्थित आहेत. आरजे स्टार अडगर आपण कृपया या. विनंती असेल आरजे स्टार अडगर संघ तर पुढील मॅच पुढील सामना आपल्याला मंथन 11 उनेगाव विपक्ष आरजे स्टार्स त्या ठिकाणी पाहायला मिळतील. अर्थातच राहुल दसवते जितू दसवते यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या विनंती असेल राहुल दादा जितू भाई आपण यायचंय त्वरित त्या ठिकाणी ऐकॉन असेल अमर शिंदे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं ना तर संकेत चरफले मंथन 11 संघाचा ऐकॉन खेळाडू असेल. तर या दोन ताकदवान संघाच्या दरम्यान येणारा पुढील सामना येणारा पुढील क्रिकेटचा थरार अनुभवायला पाहायला मिळेल या जीपीएल सीझन 2 मध्ये. त्या ठिकाणी दोन्ही टीमच्या संघ मालकांचा त्या ठिकाणी सन्मान करायचे विनंती असेल. मी ऍडव्होकेट प्रदीपजी शिंदे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर ती या स्पर्धेची गोड आठवण छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा त्या ठिकाणी दोन्ही संघ मालकांना आपण सुपूर्द करायची आहे. चला या अमर आपण देखील त्या ठिकाणी यायचं आहे आणि त्या ठिकाणी सन्माननीय जितू शेठ दसवते कॅमेरामॅनला विनंती असेल आज त्या ठिकाणी आरजे स्टार्स अडगर आणि जितूभाई दसवते यांचं या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करत आहोत. ऍडव्होकेट प्रदीपजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय संघमालक आरजे स्टार्स आणि त्यांचा हा सन्मान. आणि यानंतर भाई आणि रुदीन 11 या दरम्यान लढत होणार आहे. तरी दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल कृपया आपण देखील कुठेही जाऊ नका कारण मंथन 11 उनेगाव आणि आरजे स्टार्स नंतर आपली लढत असेल. यानंतर आपण विनंती करूया राकेशजी शिंदे मंथन 11 उनेगावचा संघ त्या ठिकाणी मंथन आज या ठिकाणी यानंतर विनरचे लॉट्स आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे 2-2 मॅचेस आपल्याला आज खेळवायचे आहेत. तरी कृपया त्या ठिकाणी विन झालेले जे टीम्स असतील त्यांनी यानंतर कुठेही जाऊ नका. थोड्याच वेळात आपली देखील मॅचेस त्या ठिकाणी लगेचच खेळवल्या जातील. 9 मॅचेस आजच्या सत्रामध्ये आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. भाई आणि रुदीन 11 यानंतर सामना होणार आहे. त्या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत पुढील मॅचचा मंथन 11 आणि त्याचबरोबर ती आरजे स्टार्स. सामन्याला सुरुवात होईल. या ठिकाणी आमचे स्कोरर पुन्हा एकदा आमच्या समोर जोडले जातील. गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस मात्र स्मॅक स्वीपचा अटॅम्प बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून पहिल्या चेंडूवरती आक्रमण येईल हा चौकार. विचार केला ना तर 71 धावांचं भलं मोठं विशाल काय लक्ष ठेवलंय नितीन शिंदे यांची अफलातून फलंदाजी. तदनंतर विचार केला ना तर जतीन यांनी देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. आरजे स्टार्स यानं नाणेफेक जिंकली आहे. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पण मैदानाच्या आतमध्ये 71 धाव्यांचं प्रत्युत्तर देण्याकरता आमिर देखील त्या ठिकाणी चौकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार
इरादे स्पष्ट आहेत. आज या GPL मध्ये मात्र 2 चेंडूवरती हावी झालेल्या गोलंदाजावरती अमीरच्या यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या. अक्षय या गोलंदाजानं अक्षम्य कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. डीजे मास्टर. खूप मोठं लक्ष आहे 71 धावांचं. अर्थातच या 71 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना खरं तर जेव्हा तुम्ही अशी एखादी मोठी रनचेस करत असताना मित्रांनो, तेव्हा एक मजबूत सोच तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ती निरंतर जो प्रयास आहे, निरंतर जो प्रयत्न आहे ना, सातत्यपूर्ण कामगिरी तुमच्याकडून होणं देखील फार गरजेचं आहे. आणि तरच त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ते लक्ष अचीव्ह करू शकाल. तशीच एखादी अचिव्हमेंट या ठिकाणी पाहायला मिळेल का या दरम्यान? वाईटिश बाउंड्री लाईन रिझन मध्ये जर आपण पाहिलं ना, तर त्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं. इथं देखील एक धाव बनली आहे. टीम स्वराज 11 अडघर त्या ठिकाणी जर विचार केला ना, तर 11 धावा या दरम्यान बनवल्यात वेदांत सुपर जायंट संघानं. 71 धावा खूप मोठा टार्गेट या ठिकाणी दिलाय. नितीन शिंदेची बॅट बरसली, बोलली खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्पर्धेमध्ये. मागच्या पूर्वार्धामध्ये जर विचार केला तर त्याच्या यावेळेस नो चेंडू आहे. पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. विकेटचं पतन होते. तद्वत मात्र आणखीन एका महत्वाच्या फलंदाजाला माघारी जावं लागले. 5व्या चेंडूवरती ही विकेट्स येईल. 12 धावा या धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. सूरज दसवते ज्याच्यावरती आता मात्र खूप सारी जबाबदारी असणार आहे. आणि निश्चितच ही जबाबदारी आता मात्र त्याला पार पाडावी लागेल, पेलावी लागेल. एक मोठं टार्गेट आहे, एक मोठं लक्ष आहे. आणि ही मोठी रनचेस करत असताना सूरज दसवते, राहुल आलाय जोडीला. चांगला स्ट्रोक आहे. कव्हर रिजन मधून चेंडू फरार होतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र त्या ठिकाणी दिवेश आलाय चेंडू खाली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली आहे. अर्थातच सूरज दसवतेनं त्या 2 धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 14 या आकड्यावरती. निश्चितच त्या ठिकाणी पहिल्या षटकाची सांगता आपल्याला होताना पाहायला मिळेल का? मात्र आणखीन एक चेंडू त्या ठिकाणी फेकावं लागेल. अक्षय नितीन शिंदेच्या त्या घणाघाती प्रहारामधून टीम वेदांत सुपर जायंट्स त्या ठिकाणी वा उचले घेणारा चेंडू होता. यावेळेस देखील तिथं देखील बीट होताना पाहायला मिळतोय. खूप मोठी जबाबदारी असणार आहे सूरजवरती. आणि जबाबदारी आता कशा पद्धतीनं पेलणार, टीमला कशा पद्धतीनं तो लीड करणार आणि आपल्या संघाचा डाव कशा पद्धतीनं सावरावं तर लागेल. एक चौदा आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. माझे सर त्या ठिकाणी तुम्हाला रिलीव्ह करण्याकरता बंटी सर येत आहेत. एक 2 मिनिटं त्या ठिकाणी संपवायचे आहे का? ओके चालेल. इनिंग त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करण्याकरता कॉल आलाय. जाऊया मॅच कडे. समीर दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. अर्थातच त्या ठिकाणी फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे. मिडल ऑफ द बॅट हल्ला नाहीये तरी देखील वसूल केलाय. अर्थातच 6 धावा यावेळेस मात्र राहुलनं
मध्ये 20 धावा बनवल्यात. 71चं टार्गेट. भलं मोठी रनचेस. मात्र इथं हिमतीची दाद द्यावी लागेल. वाह, चांगला चेंडू याही वेळेस पाहायला मिळतोय. आउट ऑफ द ऑफ स्टंप काढलाय. इथं देखील गोलंदाज समीर. चांगल्या दर्जाची स्पर्धा आज 26 जानेवारी आणि DPL दादली प्रीमियर लीग देखील आहे आणि दादली प्रीमियर लीग असताना देखील बंटी सर तुम्ही आम्हाला उपलब्ध झालात त्याबद्दल खऱ्या अर्थाने तुमचं देखील आभार मानावं लागेल. इथं काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये अर्थातच जावं लागेल ही खेळपट्टी सोडून. बॅटर्स त्या ठिकाणी राहुलला आणखीन एक धक्का दिलाय. तिसरा विकेटचं पतन. बॅकफुटवरती जाताना पाहायला मिळते टीम वेदांत सुपर जायंट्स. कारण आता एकाएकी ही झुंज ही लढत आता लढायची आहे ती सूरज दसवते या बॅटर्सला. सूरज अर्थातच एक चांगलं मृदुंगमणी आहे बंटी सर. अर्थातच एक वस्ताद आहे. राकेश मिस्त्री रायगड भूषण यांच्या तालमीत तयार झालेला हा एक मृदुंगमणी आमच्या अडघर गावाला लाभलाय. चांगला फटका आहे. यावेळेस लॉंग ऑन रिझन मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एकेरी धावेनं हे धावफलक पुढे सरसावलं जाईल 21 या आकड्यावरती. आमदार चषकाचा थरार त्या ठिकाणी न्हावे गावामध्ये आपल्याला अनुभवायला पाहायला मिळते. आज असोसिएशन पॅकर्सचा लॉर्ड्स, उद्या ओपनचे संघ त्या ठिकाणी 8 संघ दाखल होणार आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची स्पर्धा देखील त्या ठिकाणी आज यंगस्टार रायगड आणि यंगस्टार ठाणे या दोन संघाच्या दरम्यान पाहायला मिळाली. रेस्ट ऑफ महाराष्ट्र वर्सेस रायगड ठाणे देखील ही लढत आहे. एक मोठी बिग बॅटल त्या ठिकाणी आहे. क्रिकेट रसिकांसाठी अनेक पर्वणी आहेत. या माणगाव तालुक्यात अजूनही बऱ्याच मोठ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा येणं बाकी आहेत. येथील आपल्या भेटीला तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा आणि या सर्व स्पर्धेना आवर्जून भेट देत राहा. 22 धावा आले धावफलकावरती. पुन्हा एकदा आडवा बॅटने यावेळेस स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका सजवायचा होता. अलकेश आहे त्या ठिकाणी आणि इथं मात्र एक धाव आली आहे. तुम्हाला आता प्रहार, तुम्हाला आता आक्रमण, तुम्हाला आता वार करावे लागतील प्रत्येक चेंडूवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 23 धावा उभ्या केल्यात. त्याच्यामध्ये 7 धावा बनवल्यात ना त्या सूरज दसवतेनं. अलकेश 2 धावांवरती खेळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आल्यात. 12 चेंडूमध्ये बनवायचे तब्बल 48 धावा. 12 चेंडूमध्ये 48 धावा कशा पद्धतीनं बनवणार हे दोन्ही बॅटर्स आणि कशा रीतीनं आपल्या टीमला कमबॅक करून देणार, काय असेल या उत्तरार्धाचा खेळ. तत्पूर्वी घेऊया छोटासा एक डीजे ब्रेक. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील नवीन गोलंदाज. ग्रामपंचायत प्रीमियर लीग सीझन 2 आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसाच्या लढती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिशय सुंदर सुसज्ज मैदान. यावेळेस भीमर खूप मोठा आणि पहिलाच चेंडू अर्थातच आदेश त्या ठिकाणी चूक करतो. येणारा चेंडू मात्र फ्रीटचा असणार आहे. परवडी असणार आहे अलकेश शिंदेला. 24 धावा आल्या धावफलकावरती. 47 ची गरज असणार आहे. 12 चेंडूमध्ये या 47 धावा बनवायच्या आहेत. धाडसानं पुढे जावं लागेल. धाडस ठेवावं लागेल. जिद्द ठेवावी लागेल. जिद्दीनं तिथं खेळपट्टीवरती उभं राहणार का? तिथं लॉंग स्टॉप रिझनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. आणखीन एक चौकार येईल अलकेशच्या बॅट मधून. 28 धावा त्या ठिकाणी बघायला मिळतील. चांगल्या दर्जाचं टेनिस क्रिकेट या ठिकाणी या जीपीएलच्या माध्यमातून पाहायला मिळतं. याही वेळेस फाईन खेळलाय. ही फाईन लेग मधून चेंडू फर्रार, 1 बाउन्स सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार.
32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण चढवलंय, हल्ला बोल चढवलाय अल्केश शिंदे. अर्थातच शिवप्रतिष्ठान असोसिएशन मध्ये टीम उणेगाव संघाच्या माध्यमातून सातत्यानं खेळत असताना चांगल्या पद्धतीचं क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून खेळलं आहे. मात्र या वर्षीच्या हंगामात आतापर्यंत चांगलं स्ट्रगल करतोय. इथे या जीपीएल मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल का, पुनरागमन करेल का आणि चांगली एखादी इनिंग अल्केशच्या माध्यमातून येईल का. याही वेळेस चांगला स्ट्रोक ऑन साईडला, इथं डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. त्या ठिकाणी फंबलिंग पाहायला मिळाली. 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जातील का, या 2 धावा पूर्ण केल्यात. दुहेरी धाबेनं 34 धावा धावफलकावरती येतील. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. तुम्हाला 71 धावांचं त्या ठिकाणी टार्गेट चेस करायचं आहे. कॅल्क्युलेटेड माइंडसेट ठेवणं फार गरजेचं आहे या खेळपट्टीवरती. अर्थातच त्या कॅल्क्युलेटेड माइंडसेटनं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणं देखील गरजेचं आहे. जर तुम्हाला टार्गेट अचीव करायचं आहे, यावेळेस टप्प्यात आलाय, टप्प्यात आल्यावर सोडत नाही अल्केश, त्याचा करेक्ट कार्यक्रम केलाय. 6 धावा आल्या डिझेंबर. अर्थातच येणाऱ्या 8 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत ना त्या 31 धावा बनल्या जाऊ शकतात. तिथं अल्केशने जर असेच प्रहार केले ना, येणारे 2 चेंडूवरती असे 2 बिग हिट आले ना, तरी मॅच बनू शकते. अर्थातच तिथं नितीन शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजाला समज देत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एक युवा गोलंदाज या दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 40 धावा बनवल्यात. 8 चेंडूमध्ये वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय अल्केश शिंदे. मी मागाशी म्हटलं होतं या वर्षीच्या हंगामात तो स्ट्रगल करतोय, पण मोठमोठ्या मॅचेस त्यानं आपल्या बाजूनं फिरवल्यात. अर्थातच त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ते पोटॅन्शियल्स आहेत आणि योग्य ठिकाणी जाणतो तो मॅच मध्ये गिअर शिफ्ट कसं करायचं. उलट टप्प्याचा चेंडू खोदून काढला ऑन साईडला. यावेळेस मात्र मिड विकेट रिझनला त्या ठिकाणी प्रोटेक्शन अनुभव आलाय. 1 धाव, दुसरी धाव घेतली आहे. कॅरी करणं गरजेचं होतं, पण नितीनच्या हाताला चेंडू गवसला नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 42 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळतील. 29 ची गरज आहे. 29 ची आता मात्र गरज असणार आहे जिंकण्याकरता टीम खऱ्या अर्थानं वेदांत सुपर जायंट्स या संघाला. 42 धावा बनवल्यात, धावफलकावरती आल्यात. आदेश गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचा चेंडू हाताळतोय. उलटच पद्धतीचा होता, लॉलीपॉप दिला होता, चांगला चेंडू मिस केला अल्केशनं आणि इथं मात्र षटकाची सांगता होईल. अर्थातच 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 29 धावांची आता मात्र गरज आहे. ही टीम वेदांत सुपर जायंट्स बनवणार का. इथं सूरज दसोतेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमण, हल्ला बोल पाहायला मिळेल का. अर्थातच चॅम्पियन्सची बॅट आहे, चॅम्पियन्स ब्रँडची बॅट त्या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र चॅम्पियन्स का बल्ला मचाएगा क्या हल्ला, इथं हल्ला बोल करावा लागेल. ही मॅच जिंकवायची असेल तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये बनवायचे तुम्हाला. 29 धावा. सोहम आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. अर्थातच हा नवीन गोलंदाज त्या ठिकाणी षटक क्रमांक 4 हाताळतोय टीम स्वराज 11 संघाच्या माध्यमातून. सोहम राईट टर्म ओव्हर द विकेट्स. पहिला चेंडू यावेळेस मात्र सूरज दसवते त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 तर वाईटच्या स्वरूपात. वाईट +1 बॅटकेट आहे का त्या ठिकाणी. बॅटकेट आहे. चला त्या ठिकाणी आमचे पंच आहेत. अर्थातच माजिद सर त्यांनी चूक सुधारली आणि त्या ठिकाणी 1 धाव दिली आहे. बॅटकेट आहे. सोहम चला मोठा प्लॅटफॉर्म वरती ही स्पर्धा खेळत असताना 1 बॉलची वॉर्निंग आली. वाईट प्लस या 2 आलेल्या आहेत. तद्वत मात्र धावफलक 46 या आकड्यावरती. चूक सुधारणं गरजेचं आहे आणि ती चूक सुधारण्याकरता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय सोहम. हो काय मोठी मॅच आहे आणि
मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना थोडंसं दडपण देखील त्याच्या मनावरती आहे. मात्र या दडपणाला जुगारून गोलंदाजी करावी लागेल. चांगला स्ट्रोक येईल का इथं? अंतर कापू शकेल का? कापलं नाहीये, तिथं झेल देखील सुटली आहे. अल्केश शिंदे सातत्यानं आक्रमण चढवतोय. अल्केश शिंदे सातत्यानं प्रहार करतोय, मात्र यश येत नाही, लाभत नाहीये. 48 धावा आल्या धावफलकावरती. बराचसा पल्ला अजूनही गाठायचा आहे. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 49 धावा आल्या धावफलकावरती. 22 ची गरज अजूनही आहे जिंकण्याकरिता टीम वेदांत सुपर जायंट संघाला. यावेळेस मात्र चेंडू जाईल फसवा चेंडू आणि तिथं 4 धावा आल्यात. अल्केशला मिळाल्यात चौकार. सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. येणाऱ्या उर्वरित 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकणार का? यावेळेस मात्र चांगला उचली घेणारा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टांच्या वरून चेंडू निघून गेलाय. अल्केश इथं आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि समीकरण याला आता मात्र 18 या आकड्यावरती. टीम वेदांत सुपर जायंट्सचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अल्केश शिंदे मशक्कत करतोय, मेहनत घेतोय, कष्ट उपसतोय, घाम गाळतोय. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. वा, चांगली गोलंदाजी केली. अरे अर्थाने या स्लॉगोर मध्ये सोहम शिंदे या गोलंदाजानं चांगल्या धाटणीचे चेंडू सातत्यानं वारंवार फेकले गेले. धावा डिफेन्स करायच्या होत्या आणि डिफेन्स करत असताना खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रदर्शनाची गरज होती आणि ते प्रदर्शन आलंय. एक्झिक्युशन देखील मैदानाच्या आतमध्ये लाजवाब राहिलंय. चांगला स्ट्रोक, मात्र खूप उशिरानं सुचलेलं हे शहाणपण विजयापासून टीम वेदांत सुपर जायंट्सला दूर ठेवणार आहे. चला, तदनंतर विनंती असेल टीम आरजे स्टार या आपण आरजे सुपरस्टार्स आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. अर्थातच आरजे राहुल आणि जितूभाई दसवते, राहुल दादा दसवते, जितूभाई दसवते यांचा संघ. दुसऱ्या बाजूला मंथन 11 आपण पाहतोय राकेश दादा शिंदे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला 2 ताकदवान संघ, एका बाजूला अमर शिंदे, संजय शिंदे, तर